बाद होतोय नवीन फलंदाज रोहन. यावेळेस आतापर्यंत 3 गडी बाद धावफलक आपण पाहू शकाल. 26 धावा जोडल्या गेल्यात. गोलंदाज धनेशनं मात्र कुठेतरी कमबॅक केलंय, कारण पहिल्या चेंडूवर चौकार खाला होता, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर विकेट, तिसऱ्या चेंडूवर एक सिंगल धाव आणि चौथ्या चेंडूवर पुन्हा एकदा विकेट, म्हणजेच 5 धावा आणि 2 विकेट प्राप्त केलेत. यावेळेस इनसाइड एज लागते परंतु चुकी करतोय आणि यावेळेस एक चोरटी धाव पाहायला मिळते. एका धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहू शकाल 27 धावा. यावेळेस सुंदर फटका लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. सुंदर क्षेत्ररक्षण, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो आणि 2 धावा कंप्लीट. या 2 धावेने 3 षटकाचा खेळ संपलाय आणि धावफलकावर आपण पाहतोय तब्बल 29 धावा. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय मंगेशला. एक अष्टपैलू खेळाडू. स्ट्रायकेला मात्र रोहन, नॉन स्ट्राईकला दिनेश. शेवटचं षटक आणि धावपन संख्या आपण पाहतो 29 आतापर्यंत. यावेळेस चांगला फटका आहे, टायमिंग प्रॉपर आहे, चेंडू गोळीच्या वेगानं समालोचन कक्षाच्या डोक्यावरून 6 धावा. यावेळेस अजून एक प्रॉपर टायमिंग, चेंडू मात्र हवाई सफर 6 धावा. वाघाची दाढ फोडला पाड, हा शिल्लारवाडीचा छावा मारतोय बॅक टू बॅक 6 धावा. काय फलंदाजी. थँक्यू डीजे मास्टर. तब्बल 41 धावा गेअर चेंज केले जातात रोहनच्या माध्यमातून. यावेळेस आता मात्र फटका फसलाय आणि यावेळेस इथे मात्र मोठी विकेट. फलंदाज रोहन बॅक टू डग आउट. नवीन फलंदाज आपण पाहतोय भीम. यावेळेस चांगली फटकेबाजी करत होता रोहन. सलग तिसरा षटकार मारण्याच्या नादात मात्र विकेट देऊन बसतोय आणि नवीन फलंदाज भीम येतोय स्ट्राईक एंडवरती. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 41 धावा. चांगली सुरुवात, शेवटचे 3 चेंडू शिल्लक. यावेळेस चांगला फटका आपण पाहतोय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आलाय दूरवरून. अवघी एकच सिंगल धाव आणि या सिंगलने तब्बल 42 धावा. आता मात्र स्ट्राईकवर आणलं जातंय फलंदाज दिनेशला. स्ट्राईकला मात्र एक हार्ड हिटर फलंदाज दिनेशला आपण पाहू शकाल. यावेळेस टायमिंग झालं नाहीये, चेंडू जातो डीप पॉइंट मध्ये. अवघी सिंगल धाव. शेवटचा चेंडू शिल्लक आणि धावफलकावरती 43 धावा जोडल्या गेल्यात. स्ट्रायकेला मात्र भीमला आपण पाहू शकाल शेवटचा चेंडू खेळण्यासाठी. 43 धावा झाल्यात. एक जर मोठा फटका आला तर मोठी धावसंख्या पाहायला मिळेल,
परंतु तो मोठा फटका येणार का? यावेळेस आडव्या बॅटने खेळतोय, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आलाय, चांगलं क्षेत्ररक्षण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, तिसरी धाव सुद्धा घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात बाद होतोय. 2+ विकेट म्हणजे टोटल 45 धावा, येणारे 24 चेंडू कशेळे संघाला 46 धावांचं लक्ष्य. चोवीस चेंडू आणि कशेळे संघाला विजयासाठी 46 धावांचं टार्गेट असेल. .50 सरासरी प्रति ओव्हर मागे मात्र मेंटेन करावी लागेल कशेळे संघाला, कारण 24 चेंडू विजयासाठी 46चं लक्ष्य आहे. सलामीची जोडी होते इंटर राज आणि मंगेश. 24 चेंडू 46 धावांचं टार्गेट. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल सूरज कांबडीला. स्ट्रायकेनला मंगेशला आपण पाहू शकता, नॉन स्ट्राईकला राज आणि गोलंदाजी ट्रॅकवर एक अष्टपैलू खेळाडू सूरज कांबडी. जो संघ जिंकेल तो क्वार्टर फायनल मध्ये मात्र कासगाव संघासमोर खेळेल. पहिला चेंडू, यावेळेस जोरदार अपील. खाता खोले बॅक टू डग आउट. नवीन फलंदाज इंटर होतोय रवी. यावेळेस मात्र डावखुरा शैलीचा फलंदाज नक्कीच असेल हा. यावेळेस स्ट्रायकेनला मात्र डावखुरा शैलीचा रवी. आता मात्र मोठे फटके पाहायला मिळतील का फलंदाज रवीच्या माध्यमातून. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सूरज. यावेळेस ऑफस्टंपच्या बाहेर यॉर्कर टाकला जातोय, जखडून ठेवलं जातंय रवीला. डॉट बॉल.
यावेळेस सुंदर क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट. कुठेतरी डायरेक्ट हिट झाला असता तर धोक्याची घंटा वाजली असती, परंतु इथे मात्र जीवदान मिळतंय फलंदाजाला. चांगली रनिंग, चांगली कॉलिंग, एक धाव कंप्लीट. आता मात्र स्ट्रायकेडला एक सलामीचा फलंदाज आपण पाहू शकाल. राज स्फोटक फलंदाज आता स्ट्रायकेडला येऊन पोचलाय. आता मोठे फटके पाहायला मिळतील का राजच्या माध्यमातून? 3 चेंडूवर चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत सूरज या गोलंदाजाने. या चेंडूवर कशा प्रकारे गोलंदाजी करणार ते पाहावं लागेल. स्ट्रायकेडला राज. यावेळेस चांगला फटका, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण, वाट फिल्डिंग, जबरदस्त क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. निर्धाव चेंडू. चार धावा. एक गडी बाद 5 धावा. आता मात्र मोठे फटके येण्यासाठी सुरुवात झाली टीम कशेडे संघासाठी. पुन्हा एकदा स्ट्रायकेनला राज सारखा फलंदाज. यावेळेस जोरदार अपील आणि यावेळेस पंचांचं बोट आकाशाकडे. राज बॅक टू डग आउट. वर 2 गडी बाद 5 धावा. नवीन फलंदाज अनिल दोरे साहेब. आता मात्र मोठे फटके येतील का? परंतु स्ट्राईकला असेल डावकुरा शैलीचा रवी. येणारे 18 चेंडू विजयासाठी कशेळे संघाला 41 धावांचं लक्ष्य असेल. गोलंदाजी ट्रॅकवर रोहनला आपण पाहतोय. चला स्पीडअप द्या. अजून एक सामना बाकी आहे, क्वार्टर फायनलचा सामना. कासगाव संघ मात्र वेट करतोय कोणता संघ चालू सामन्यातील जिंकेल आणि तो त्यांच्या समोर खेळेल मात्र हे पाहावं लागेल. स्ट्रायकेला मात्र डावकुरा शैलीचा फलंदाज आपण पाहतोय रवीला. यावेळेस समोरच्या दिशेला फटका बसलाय. लॉंग ऑफला मात्र पकडले जाईल. फलंदाज 5व्या क्रमांकावरती गणेश, एक स्फोटक फलंदाज. आता मात्र गणेशला जबाबदारी घेऊन चांगले फटके खेळायला लागतील. संघ अडचणीत सापडलाय. 3 फलंदाज बाद झालेत आणि 5व्या क्रमांकावरती गणेशला आपण पाहू शकता स्ट्राईक एंड वरती. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा आपण पाहतोय रोहनला. एक उजव्या हाताचा हार्ड हिटर फलंदाज स्ट्राईक एंड वरती गणेश. यावेळेस हेलिकॉप्टर पाहायला मिळतोय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आलाय.
सुंदर क्षेत्ररक्षण, अवघी एक सिंगल धाव पाहायला मिळते आणि या सिंगलने धावफलक पुढे जात असताना फक्त 6 धावा. स्ट्राइक एंडला मात्र अनिल एक आडिटर फलंदाज. यावेळेस फक्त दिशा दाखवली जाते, हलक्या हाताने टॅप केले जाते डीप पॉइंटच्या गॅप मधून आणि चेंडू मात्र सीमारेषा पार 4 धावा. तीन गडी बाद 10 धावा. कमबॅक करावं लागेल अनिल आणि गणेशला मोठे फटके मारावे लागतील. यावेळेस फक्त दिशा दाखवली जाते गली पॉइंटच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण, अवघी एक सिंगल धाव आणि या सिंगलने कशेळे संघाची धावसंख्या आपण पाहतोय 3 गडी बाद 11 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक, 4 बॉल फेकलेत आतापर्यंत. कमबॅक पाहायला मिळतंय. यावेळेस फटका फसलाय परंतु क्षेत्ररक्षक पोहोचत नाहीये. अवघी सिंगल धाव पाहायला मिळते. या सिंगलने धावफलक पुढे जात असताना 3 गडी बाद 12 धावा. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील. आतापर्यंत कमबॅक पाहायला मिळतंय सिलारवाडी संघाकडून. 12 धावा आणि दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा रोहन. स्ट्रायकेनला मात्र अनिल दोरे एक ऑडिटर. यावेळेस टायमिंग जरूर पाहिला. खराब क्षेत्ररक्षण, निलेशच्या माध्यमातून चेंडू परार 4 धावा. सोळा झाल्यात. आता समीकरण असेल 12 चेंडू विजयासाठी 30 धावा.